नमस्कार, जय मल्हार सगळ्यांना। मी ज्योती तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे #जोडी मायलिकीची। तर आम्ही मायलिकीची जोडी आलो आहोत पुण्यामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी, म्हणजेच पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ बाप्पा यांच्या दर्शनासाठी 11 दिवस बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत। त्यानिमित्ताने पुण्यामध्ये खूप जास्त गर्दी आहे। तर आम्ही मायलिकी आलेलो आहोत दर्शनासाठी। आम्ही दरवर्षी येत असतो दर्शनाला, पण यावर्षी इतकी जास्त गर्दी असेल वाटलं नव्हतं। बापरे, खूपच गर्दी आहे यावर्षी। चला मग पाहू। बापरे, इतकी जास्त गर्दी असेल असं वाटलंच नव्हतं पुण्यामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी। दरवर्षी इतकी गर्दी नसते, पण यावर्षी खूप जास्त गर्दी आहे। तर चला मग पहा आमचा पूर्ण व्हिडिओ, आमचं देवदर्शन कसं झालं ते। तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हे बघा, इतकी जास्त गर्दी आहे। आमच्या कल्पनेच्या पुढची गर्दी होती। आम्ही कल्पनाच केली नव्हती की बापरे इतकी गर्दी असेल म्हणून। पुण्यामध्ये आम्ही रोडनी चालत होतो, तर असं वाटत होतं की आम्ही ॲटोमॅटिकली पुढे सरकत आहोत, कारण की चेंगराचेंगरीमध्ये इतके दबून गेलो होतो आम्ही की चालायला पण जागा उरली नव्हती। इतके जास्त आम्ही आतमध्ये चेंगरलो होतो, पण एवढ्या चेंगराचेंगरीमधून सुद्धा बाप्पांनी आम्हाला त्यांचं दर्शन खूप छान पद्धतीने दिलं। खूप मस्त वाटलं। इतकी गर्दी होती तर चिडचिड वगैरे काहीच नाही झाली, उलट छान वाटलं। तर इतक्या जास्त गर्दीमधून फायनली आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो, पण एवढंच की वेळ खूप लागला आम्हाला जाण्यासाठी, कारण की बघतच असाल तुम्ही किती जास्त गर्दी आहे। खूप पब्लिक आलेली आहे। बापरे, इतकी जास्त गर्दी। आणि खरंच मस्त दर्शन झालं बरं का। खूप भारी वाटत होतं बाप्पाच्या दर्शनाला जाताना। मनामध्ये फक्त एकच आशा होती की दगडूशेठ बाप्पाला कधी पाहतोय। तर हे बघा, मी इथं सध्या आहे, ते ठिकाण आहे दगडूशेठ बाप्पाचं मंदिर, म्हणजे मेन मंदिर, जिथं वर्षभर बाप्पा आपले विराजमान असतात। आणि या मंदिरामध्ये दगडूशेठ बाप्पाला आपण तर कधी पाया पडायला जातो तेव्हा ह्या मंदिरामध्येच असतात बाप्पा। तर हे बघा, हे आहे दगडूशेठ बाप्पाचं मंदिर, पण दगडूशेठ बाप्पा या मंदिरामध्ये नाही आहेत,
त्यांना 11 दिवसासाठी दुसऱ्या ठिकाणी विराजमान केलं जातं. तर या मंदिराचं सुद्धा आमचं दर्शन झालं. तर हे बघा, आतमध्ये काहीच नाही आहे, फक्त त्यांच्या बसण्याच्या ठिकाणी एक श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवलेला आहे. तर इथून दर्शन झालं. इतकी जास्त अलोट गर्दी पाहून समजतंच की आपल्या पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा म्हणजेच आपले पुण्याचे लाडके बाप्पा यांची श्रीमंती खरंच किती महान असेल, की यांच्या भक्तीमध्ये बुडालेले लोक यांच्या दर्शनासाठी इतक्या गर्दीची पर्वा न करता पायी पायी दर्शनासाठी येतात. कुठून कुठून येतात याची तर कल्पनाच करायला नको. अगदी लहान बाळांपासून ते मोठ्यातले मोठे, थोरे मोठे सगळेच बाप्पाच्या दर्शनासाठी 11 दिवस येत असतात. 11 दिवस पुण्यामध्ये ना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, कारण की इतकी जास्त गर्दी असती, ट्रॅफिक पण तेवढीच असती. आणि हे बघा, बाप्पाच्या मंदिरापर्यंत फायनली आम्ही पोहोचलो. तर यावर्षीचा देखावा हा असा केलेला आहे बाप्पाच्या मंदिराचा. दरवर्षी वेगवेगळा देखावा असतो. गेल्या वर्षी श्रीराम मंदिर याचा देखावा होता, यावर्षी हा देखावा केलेला आहे. ते बघा, मंदिरामध्ये आतमध्ये आपले बाप्पा दगडूशेठ बसलेले आहेत. तर अजून थोडासा वेळ आहे बाप्पाच्या दर्शनाला आतमध्ये जाण्यासाठी. गणपती बाप्पा आवाज येत नाहीये. गणपती बाप्पा काय चालू आहे? मंदिराच्या इतकं जवळ आल्यावर सुद्धा खूप जास्त धक्काबुक्की, खूप चेंगराचेंगरी चालू होतीच, कारण की खूप जास्त गर्दी आहे. आणि आम्हाला माहीतच होतं की इतकं जास्त गर्दीमध्ये आपल्याला काहीच घेणं होणार नाही, म्हणून आम्ही घरूनच बाप्पासाठी मोदक बनवले होते उकडीचे, आणि त्यांच्यासाठी दुर्वाचा हार करून घेतला होता, जे तिथे गेल्यावर आम्हाला चढवायचं होतं. बघूत काय होतंय ते. तर आपले लाडके बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा कशी वाटली तुम्हाला? मस्त ना, किती छान रूप होतं त्यांचं. इतका वेळ झालं गर्दीमध्ये, चेंगराचेंगरीमध्ये चालत येत होतो. एकदा बाप्पाला मन भरून, डोळे भरून पाहिलं तर ते सगळं विसरून गेलो आम्ही. अक्षरशः काहीच वाटलं नाही, इतक्या गर्दीत आलेलो, कारण की बाप्पाला पाहायला मिळालं ना खूप छान प्रकारे.
तर फिल्म इंडस्ट्रीतले अभिनेते जे आहेत, विवेक ओबरॉय असं नाव त्यांचं आहे वाटतं, त्यांनीसुद्धा बाप्पाला डायमंडचं तिलक हे अर्पण केलेलं आहे. ते पण पाहिलं असेल तुम्ही बाप्पाच्या माथ्यावर. अजून एक गोष्ट घडली ती म्हणजे इतक्या गर्दीमध्ये मम्मीला बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे. ते ऐका मम्मीच्या तोंडून काय ते. एवढी पब्लिक आहे ना, एवढी पब्लिक आहे, तेवढ्या पब्लिकमध्ये ना मला गणपती बाप्पाचा प्रसाद भेटला. मला लय आनंद वाटतो. मला भेटले गणपती बाप्पा मोरया. एवढ्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये पुण्याची श्रीमंत दगडूशेठ गणपती यांचं दर्शन झाला. एवढ्या चेंगराचेंगरीमध्ये मम्मीला गणपती बाप्पाचा आशीर्वाद, गणपती बाप्पाचं फळ मिळालं आहे. गेल्या वर्षी मम्मीला गणपती बाप्पाचे मोदक मिळाले होते तिथल्या ब्राह्मणांच्या हातून एवढ्या गर्दीमध्ये, आणि यावर्षी श्रीफळ मिळालेलं आहे मम्मीला. मम्मी खूप 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 खुश आहे. एवढ्या गर्दीमध्ये मम्मीला मिळाले नारळ. खूप छान झालं दर्शन, खूप मस्त झालं. तर दर्शन झाल्यानंतर बाप्पाच्या मागच्या साईडलाच आम्ही आलो तुळशी बागेमध्ये. तर ही झगमग, ही रोषणाई, ही सगळी गर्दी, जागोजागी बाप्पाची प्रतिमा बसवलेली आहे, मोठे मोठे देखावे आहेत. तर ही आहे आपल्या पुण्याची शान, आम्ही पुणेकर. पाहिजे का? तर तुळशी बागेमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. तर हा देखावा आम्ही पाहण्यासाठी थोडा वेळ थांबलेलो आहोत. तर तुम्ही पण पहा हा देखावा काय आहे, तो कसा आहे नक्की पहा. रामेश्वर चौक तरुण मंडळ ट्रस्ट 103व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. पित्या पालनकर्त्या वैकुंठनाथाचं श्रीहरी विठ्ठलाचं मला बोलावणं आलं आहे. धनी, कालपासून तुम्ही हेच म्हणताय, वैकुंठाला जाणार, वैकुंठाला जाणार. कुठं बी जा, पर सांच्याला येळेवर घरी परत या बरं. तू येशील माझ्या बरोबर वैकुंठाला, पांडुरंगाच्या भेटीला? नग, मला तुमचा पांडुरंग बी नग, वैकुंठ बी नग. सांसारिक मोहमाया सुटत नाही ना तुझी? अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले अभंग मार्गदर्शक आहेत. वैकुंठाला जाऊ नका महाराज. महाराज, आम्हाला क्षमा करा, पण आम्हा सर्वांना सोडून वैकुंठाला जाऊ नका महाराज. वैकुंठाला जाऊ नका. आम्हाला सोडून वैकुंठाला जाऊ नका महाराज.
वाटला तुम्हाला हा देखावा? मस्त ना, खूप छान देखावा होता. तर हा देखावा करून आम्ही तुळशीबागेमध्ये जास्त नाही फिरलो, कारण की खूप उशीर झाला होता. रात्रीचे 12:30-1 वाजले होते आम्हाला पुण्यामध्येच. त्यामुळे आम्ही आता घरी जायचं ठरवलं आणि आम्ही मायलेकी निघालो घरीच, कारण की आम्ही दोघीच आलेलो होतो आणि उशीर पण खूप झाला होता. पण भिण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण की इतके जास्त लोक होते सोबत. आणि पुण्यामध्ये 11 दिवसाकरिता 24 तासासाठी आपली PMC बस अवेलेबल होती, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हतं. तर घरी जाण्याचा रस्तासुद्धा सोपा नव्हता. खूप जास्त गर्दी चेंगराचेंगरी होती घरी जाण्यासाठी. असल्या चेंगराचेंगरीमधून आम्ही फायनली निघालो घरी जाण्यासाठी. जाता जाता आम्हाला हे ढोल ताशा पथक दिसलं. हे पाहण्यासाठी आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि फायनली आम्ही बस स्टॉपला पोहोचलो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की. शुभरात्री, गुड नाईट. तर कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.